नागरिकांच्या मनामनातील आवाज, नाशिक आवाज. होर्मुझपेक्षाही भयानक नाशिकच्या रस्त्यांवर कोंडीचा कहर. घर ते ऑफिस 5 किलोमीटर की 50 मिनिटं, नाशिकचा संताप उसळला. खड्ड्यांचं साम्राज्य, नाशिकमध्ये रस्ते गायब, कोंडी कायम. नाशिककरांचा संयम संपलाय का? विकासाच्या नावाखाली शहराचं खोदकाम नगर झालंय का? आणि सिंहस्थाच्या तयारीत नागरिकांचीच कोंडी का केली जाते? आज आपण उलगडणार आहोत नाशिकच्या रस्त्यांवरचं भयावह वास्तव. धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्वाचं शहर, पण सध्या ओळखलं जातंय ते प्रचंड वाहतूक कोंडी आणि सर्वव्यापी खोदकामासाठी. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कामांमुळे तब्बल 1230 किलोमीटर रस्त्यांची उकरामुक सुरू आहे. म्हणजे जवळपास अर्ध शहर खोदून काढलंय. प्रश्न असा, ही तयारी आहे की नागरिकांसाठी शिक्षा? घरातून ऑफिसला जायला दुप्पट वेळ लागतोय. धूळ, खड्डे, ट्रॅफिक, खूप त्रास होतोय. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की नागरिक तुलना करतायत पश्चिम आशियातील शी. पण फरक एवढाच, तेथे कधी ना कधी मार्ग मोकळा होतो, इथे मात्र कोंडी कायमची. गंगापूर रोड, त्र्यंबक रोड, पुणे रोड, अशोक स्तंभ परिसर, मायक्रो सर्कल ते चांडक सर्कल, बिटको चौक ते जेल रोड. शहरातील प्रमुख 28 रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर काम सुरू आणि गल्लोगल्ली खोदकाम. पाणी पुरवठा, मलनिस्सारण, फायबर ऑप्टिक्स, MNGL पाईपलाईन आणि स्मार्ट सिटी सगळं एकाच वेळी. पण नियोजन कुठे आहे? सर्व यंत्रणा एकाच वेळी काम करतायत का? नागरिकांना आधी पर्यायी मार्ग का दिले नाहीत? प्रशासन सांगतं हे सगळं सिंहस्थासाठी आवश्यक आहे, पण नागरिक विचारतात आमचं रोजचं आयुष्य ठप्प करूनच विकास करायचा का? ही फक्त गैरसोय नाही, ही जीवघेणी परिस्थिती ठरू शकते. आपत्कालीन सेवा ही कोंडीत अडकताय. अँकर क्लायमॅक्स. नाशिकमध्ये सध्या ठेकेदारांचा मेळा भरलाय, पण नागरिक मात्र त्रस्त आहेत. विकासाच्या नावाखाली जनतेला वेठीस धरणं थांबणार कधी? नाशिककरांचा आवाज आम्ही बुलंद करत राहू, कारण प्रश्न फक्त रस्त्यांचा नाही, तो आहे नागरिकांच्या जगण्याचा. नाशिक आवाज, नाशिक.